कारखान्याची निवडणूक यावेळेला होत्या. गेल्या 6 निवडणुकीत मी पॅनलचं नेतृत्व या ठिकाणी केलं. सुरुवातीला आनंदराव पाटील कौलकर यांनी कारखाना एकत्र ताब्यात घेतला आणि आनंदरावने कारखान्याचे चेअरमन केलं. आम्ही आनंदरावांना सांगत होतो की हा दर कमी मिळतोय, हे कारण काय, वाढत निघाले आणि आसपासच्या जवळच्या कारखान्यापेक्षा 5 वर्षानंतर तो 125 ते 130-140 रुपयाला रेट कमी झाला आणि त्याच्यातून आमच्यातल्या आनंदाच्यात वाद सुरुवात झाली आणि आनंदरावला आम्ही चेअरमन पदाने काढलं. आम्हाला गेल्या 6 वर्षामध्ये या ठिकाणी अनेक पक्ष एकत्र आले आणि काँग्रेस विरुद्ध सगळे असे या ठिकाणी बसले. 10 पक्षाचे एकत्र आल्यामुळे त्या ठिकाणी कारखान्याला गतवैभव प्राप्त व्हायला पाहिजे ते राहिलंच. जो कारखाना फक्त 28 कोटी रुपये आमचं कर्ज होतं आणि सेंट्रल गव्हर्नमेंटकडून आमचे पैसे होते 22 कोटी रुपये, ते काढले तर त्या कारखान्याचे फक्त 6 कोटी रुपये कर्ज राहत होतं. त्यानंतरही नाही 15 कोटी रुपयाचे शेअर्स 5,000 रुपयानं शेअर्स वाढवले, शेतकऱ्यांच्या उसातनं कट करून घेतले. असे 37 कोटी रुपये यांच्या हातात आल्यानंतर 28 कोटी भरल्यानंतर यांच्याकडे रक्कम 8-9 कोटी राहत होती, ते तर राहिलंच बाजूला. आज कारखान्यावरती 88-89 कोटी रुपयाचं कर्ज या ठिकाणी केलं. कशासाठी कर्ज काढलं, काय डिस्टिलरी नवीन केली कारखान्यामध्ये, एक्सपान्शन केलं काय, ते बाबा 5,000 कॅपॅसिटी 6,000 कॅपॅसिटीचं को जनरेशन केलं, काही पत्ता नाही. म्हणून आम्ही सगळे 5-6 वर्षाचे ऑडिट रिपोर्ट घेतले. 1200 रुपयानं कमी नाही त्या ठिकाणी मोलेसिस विकलं. 75 लाख रुपये हा तोटा झाला कारखान्याचा. 6 वर्ष ऑडिटर घेतो यांच्यावरती, यांच्यावर कुठली कारवाई व्हायला तयार नाही. यांनी साखरपोती खरेदीमध्ये, बारदान खरेदीमध्ये, आज राजाराम कारखाना असेल, डी वाय पाटील कारखाना असेल, त्या ठिकाणी येड्रावकरांचा कारखाना असेल, 15 रुपयाच्या वर कुणी पोतं घेतलं. हिने 21 रुपयानं पोती घेतली. 12 लाख पोती खरेदी केल्यानंतर 62 लाख रुपये यांच्याकडे वसूल करावेत असं त्या ठिकाणी ऑडिटर लिहितोय. आणि तरीसुद्धा हे लोक कशा कुठल्या गोष्टीला ह्या ठिकाणी स्पेअर पार्ट खरेदीमध्ये प्रचंड यांचा गदारोळ. त्याच्यामध्ये साखरेचा तर एक प्रकार एका पानावरती बघितलं, एका दिवशी टेंडर झाले 4-5-6 कारखान्याची आणि 215 रुपयानं भोगाती कारखाने साखर कमीने विकली त्या ठिकाणी आणि त्याच्यामध्ये हा कोट्यावधी रुपयाचा लॉस. आज त्या ठिकाणी स्क्रॅप विकला, डिस्टिलरीचा सगळा त्या ठिकाणी होता. त्यांनी त्याचं व्हॅल्युएशन केलं होतं 2.25 कोटी, कमीत कमी आले पाहिजेत 2.5 कोटीपर्यंत रक्कम येईल. 19 लाखाला यांनी विकलं. म्हणजे प्रत्येक गोष्ट फक्त कारखाना लोबाड्यासाठी गेलेले लोक त्या ठिकाणी आहेत. तो कारखान्याला कुणाचं त्याच्यावर कंट्रोल राहिलं नाही. चेअरमन कोणाला बोलू शकला नाही. चेअरमनच तो त्या ठिकाणी मेन त्याला माहिती होतं आता हे 17 पक्ष आहेत, मला कोण काही बोलू शकत नाहीत. त्यांनी त्याच्यामध्ये जो व्यवहार केला तो प्रचंड मोठा भ्रष्टाचार केला.